पवार म्हणून एक शेतकरी दादा आहे, त्यांनी हा प्रश्न विचारला आहे की नाल्याचं पाणी आहे तर त्याच्यावर ड्रीप इरिगेशन चालेल का? तर बघा, नाल्याचं पाणी म्हणजे काय की त्यात खूप साऱ्या प्रमाणात घाण येते. मग ही घाण जर आपण पाण्यापासून वेगळी करू शकलो तर ते सामान्य पाणी झालं. तर तसं पाणी तुम्ही ड्रीप इरिगेशनमध्ये वापरू शकतात. तर तुमचा प्रश्न आहे की बाबा हे वेगळं कसं करायचं, तर तिथे सर्वात आधी तुम्हाला सँड फिल्टर लावावं लागेल की बाबा जी काही घाण येते पाण्यात ती सँड फिल्टर पकडून घेतं आणि त्याच्यानंतर परत सेकंडरी फिल्टर म्हणजे स्क्रीन फिल्टर किंवा डिश फिल्टर लावावं लागेल. कारण सँड फिल्टर फक्त मोठ्या प्रमाणात आलेली घाण पकडतं, जी छोटी घाण असते ना ते हे स्क्रीन फिल्टर किंवा डिश फिल्टर पकडेल आणि मग ते पाणी सामान्य होईल. ते पाणी तुम्ही ड्रीप इरिगेशनमध्ये वापरू शकतात. पण मी तुम्हाला एक सजेशन देईल की अशा पाण्यासाठी खूप महाग ठिबक घेण्यापेक्षा आमची जी 11,500 रुपयात 1 एकर ठिबक येते ना ती ठिबक वापरा. त्याच्यामध्ये नळ्या, पाईप, फिल्टर सर्व येतं, टेकअप, ग्रोमेज, जॉईनर, पाईपाला छिद्र पाडायचं ड्रिल. तर हे स्वस्तात असल्यामुळे काय होईल की बाबा अशी काही घाण आली की जी पाण्यात विरघडलेली होती तर त्याच्यामुळे सुद्धा तुमची नळी जर चोकअप झाली तरी तुमचं मोठं आर्थिक नुकसान होणार नाही.